भाजपबरोबर काही जागा वाटप करतो. मी सांगितलं भाजप असेल, शिंदे गट असेल, अजित पवारांचा पक्ष असेल, आपला एखादा निवडून नाही आला तर चालेल, पण बिलकुल अशा सगळ्यांना सांगून ठेवतो बिलकुल होणार नाही. कारण हा लढा विचाराचा आहे. हा काय एखादी खुर्ची, नगरसेवक पदाची खुर्ची किंवा जिल्हा परिषद सदस्य मिळवायचा लढा नाही. हा लढा आपल्या विचाराचा आहे, आपल्या पक्षाच्या विचाराचा आहे, आपल्या पक्षाच्या स्वाभिमानाचा आहे. एखाद्या दोन माणसांना एखादी जिल्हा परिषदेची किंवा नगरपालिकेची खुर्ची मिळाली म्हणजे काय शिवसेना जिंकली असा त्याचा अर्थ होत नाही. अर्थ याचा असा आहे की जो शिवसेना प्रमुखाचा विचार आहे तो जिद्दीनं पुढे घेऊन जाणं याला खऱ्या अर्थानं विचाराचा लढा म्हणतात. आणि आज या लढ्यात उद्धवजी ठाकरे साहेब नेतृत्व करतात. काय गरज त्यांना 4 दिवसाचा महाराष्ट्राचा दौरा करायचा? निवडणुकासाठी आले का ते? पुढे त्यांनी मतं तरी मागितली का? जिल्हा परिषद निवडणुका झाल्या का? केलं. परंतु म्हणून जालन्याच्या शिवसैनिकांना मी आवाहन करत सगळ्यात आधी जिल्हा प्रमुख आणि तालुका प्रमुखांना सांगेन की तुमचा आठवड्याभरात दौरा करा. नगरपालिका निवडणूक झाल्या आपण तालुकावाईज सगळे जाऊ सोबत. असं काही नाही की भोकरदनवाल्याने भोकरदनला थांबलं पाहिजे. भोकरदनवाला अंबडला येऊ शकतो, अंबडवाला या प्रमाणात जाऊ शकतो. प्रॉब्लेम काय? आपण सगळे संघटनेचे पदाधिकारी सगळे गेले. एकाचे 2, 2चे 4, 4चे 5 माणसं गेले. मला वाटतं याच्यात फरक पडतो. आपल्या प्रत्येकाचं प्रत्येक ठिकाणी ओळख असते, पळक असते, मित्र असतं, नातं असतो, गोतं असतो, काही ना काही संबंध असतात आपल्या एकमेकांचे. आणि म्हणून मी सगळ्यांना आत्मविश्वास बाळगा अशा प्रकारचा सगळ्यांना मी सल्ला देईन. ज्या ज्या गोष्टी झाल्या, ज्यांना जायचं ते केलेले आहे, काही हरकत नाही. परंतु आताची जर बैठक बघितली तर किती उत्साह आहे. उद्धव साहेब आपल्याशी फोनवर बोललेले आहे. आपण सगळेच्या सगळे जिल्हा परिषदा नगरपालिका चांगल्या संख्येने निवडून आणून मग मार्गदर्शक उद्धवजींना हे आपण भेटतो. आपण जालन्याला सुद्धा काही पद्धतीनं साहेबांची परमिशन घेऊन काही प्रभारी शहर प्रमुख करू. जिल्ह्याचं सुद्धा काय करायचं आपण ठरवू. ऑलरेडी तिकडचे 2 मतदारसंघ महेश नगे सांभाळतातच. इथल्या 3 मतदारसंघाचा मुद्दा आहे. निश्चित आपण सगळे म्हणू, कारण सगळ्यांचाच सल्ला घेऊन आपण या गोष्टी करू. सगळ्यांनी त्याच्या बाबतीत मला असं वाटतं आताच्या घडीला माझ्यापेक्षा माझी संघटना महत्वाची हा विचार सगळ्यांनी ठेवला पाहिजे. मी महत्वाचा नाही, माझी खुर्ची गेली देईल काय प्रॉब्लेम नाही, पण माझी संघटना जर मजबूत होत असेल, मोठी होत असेल तर माझी खुर्ची महत्वाची नाही. माझी संघटना मोठी झाली तर मला व्हॅल्यू, तर माझी संघटना राहिली नाही तर मला काय महत्व आहे. म्हणून त्या हेतून सुद्धा आपण संघटनेचं काम करावं असं मला वाटतं. आपण सगळे एक दिलाने काम करण्याची आवश्यकता आहे आणि आपली सगळ्या मतदारसंघात ताकद आहे. आता परवाच्या दिवशी परतूर मांड्या तिकडचा जिल्हा प्रमुख गेला होता आपला. किती मोठा कार्यक्रम झाला, प्रचंड मोठा कार्यक्रम उद्धव साहेबांचा झाला. घनसुंगीला कार्यक्रम केला. गणेश काळे आपला गणटोळे आला का नाही, बबडू आला का नाही. गणेश काळे आपला युवा सेनेचा जिल्हा प्रमुख आहे, यांनी पुढाकार घेऊन कार्यक्रम केला. आणि म्हणून तुम्ही चिंता करू नका, चिंता करू नका. महानगरपालिकेची सुद्धा अशाच पद्धतीने आपण एखादी समिती बनवू. जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी सुद्धा अशाच पद्धतीने करू. तुम्ही ठरवायचं आहे, तुम्ही करायचं आहे. माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आपल्या मागे आजची संघटना पूर्णपणे ठामपणे उभी आहे. चिंता करण्याची गरज नाही असं मला वाटतं. सक्षम लोक आहेत आपण सगळे निवडून आलेले आहात, निवडून आणू शकता. अशा ताकदीची इथं पण सगळे निवडून आले, सगळे लोक निवडून आले. जिल्हा परिषद सदस्य तुम्ही सगळे राहिलेले, पंचायत समिती राहिले, नगरपालिका राहिले. म्हणून मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये ही शिवसेना जालन्याची पुन्हा एकदा मजबूतीने आपण उभी करू. मजबूतीने उभा करत असताना या शहरामध्ये निश्चित आताच्या घडीला एक व्हॅक्यूम तयार झालेला आहे. सगळे लोक एका बाजूने गेले म्हणजे वेगळ्या विचारसरणीला नेतृत्व करायला लोक बाकी नाही. अर्जुनराव ज्या बाजूने त्याच बाजूने कैलास गोरंट्याल आहे. ते भाडं जरी आले तरी एकाच विचारायचे झालेले. लोकांना काय उल्लू बनवण्याची गरज आहे. भारतीय जनता पार्टी आणि शिंदेचा पक्ष एकच काम करतोय. कैलास गोरंट्याल असेल का अर्जुनराव खोतकर असेल, आता एका विचारांमध्ये जे लोकांना मला असं उल्लू बनवण्याची गरज नाहीये की आम्ही एकमेकाच्या विरोधात आहोत. तुम्ही बोलत राहा, पण तुमच्या पक्षाने डोळे वटारले का तुम्हाला हातात घ्यावं लागणार आहे. आणि म्हणून एक त्या विचाराच्या विरोधातली मंडळी सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांना एकत्रित करणं येणाऱ्या काळात आपल्या नेतृत्वाची कसोटी आहे. आणि मला वाटतं या नेतृत्व जर आपण सक्सेस झालो तर या जालन्याची महानगरपालिका सुद्धा आपण चांगल्या संख्येनं जाऊ. जिल्हा परिषदेत तर 100% जाणार. अशा पद्धतीने आपण तयारी करावी. याच्यात नवीन तरुणांना निश्चित येणार काय संधी देण्याचा आपण सगळे मिळून प्रयत्न करू. या नवीन तरुणांना खऱ्या अर्थाने
येणारा काळ हे शिवसेनेचं भवितव्य आणि भविष्य या तरुणांच्या हाती सोपवण्याची गरज आहे असं मला वाटतं आणि त्याच हेतूनं आपण काम करू. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. या जालना नगरपालिकेचा आयुक्त भ्रष्टाचारात सापडलेला अँटी करप्शन मध्ये, बरोबर की नाही? अँटी करप्शन मध्ये महानगरपालिकेचा आयुक्त सारखा माणूस एखादा क्लर्क सापडणं मी समजू शकतो. एवढा मोठा सुपर क्लास 1 ऑफिसर करप्टेड आहे तर बाकी खाली काय झालेलं असेल? खाली वेगवेगळे विषय स्वच्छतेचे असेल, पाण्याचे असेल, या शहराचे प्रश्न आहेत, कायम आहे. या शहरातल्या रस्त्यावरच्या अतिक्रमणाचा प्रश्न आहे, या शहरातील स्वच्छतेचा प्रश्न आहे, या शहरातल्या दिव्याबत्तीचा प्रश्न आहे, या शहरातल्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे. किती दिवसाला पाणी येतं इथं जालन्यामध्ये? आणि मग हे सगळे लोक आम्ही पाण्याचा प्रश्न सोडवला आमच्या काळात, ही योजना झाली काय? कुठं आता काय चांगला शब्द येईल माझ्या तोंडामध्ये? कुठं ती योजना? 15 दिवसाला पाणी इथे येतं आणि मग हाय म्हणतो मी योजना आणली, तोय म्हणतो मी योजना आणली. लोकांना पाणी का नाही मिळत? जलसम्राट येतं 15 दिवसाला पाणी देणारे जलसम्राट येतं, अजल सम्राट येतं. खऱ्या कसलं जल देतं ते? 15 दिवसाला पाणी येतं आणि स्वतःला जलसम्राट उपाधी लावायला लाज शरम वाटत नाही? म्हणून सर्वसामान्याच्या मुद्द्यावर आपल्याला निवडणूक लढायची आहे. राजकीय मुद्दे बाजूला ठेवा. या शहरातला पिण्याचा पाण्याचा प्रश्न, या शहरातला स्वच्छतेचा प्रश्न, या शहरातला भ्रष्टाचार, या शहरातली गुंडागर्दी, हे सगळे महत्वाचे विषय आहेत. आणि मला वाटतं हे विषय पुढे घेऊन जावे लागेल आपल्याला. बाकी पक्ष गद्दारी बाजूला, ठीक आहे ती झाली असेल, पण याच्याविषयी कोणी बोलत नाही. जालन्याचे सगळे पदाधिकारी ऐकतोय, बोला सर तुम्ही. सर्वात तेव्हा सांगितलंय मी मराठवाड्यात फिरत राहणार आहे. फक्त तुम्ही भेटता ना, काही काळजी करू नका. आपण सगळे सोबत होतो आणि जिंकायचं म्हणजे जिंकायचं. जय भवानी, जय शिवाजी. आवाज कुणाचा? मला असं वाटतं उद्धवजी ठाकरे साहेब सुद्धा ज्या जिद्दीनं, ज्या आत्मविश्वासाने लढा देत असेल याचा सुद्धा आपण अभ्यास करतो. दोन बाजू आहेत. चितमय युद्धात जितावर पण तू हारा, बरोबर ना? चितमय जितावर पण तू हारा. शोलेमध्ये असंच होतं ना जयविरुद्ध. तर हे सगळे पक्ष पण अशाच पद्धतीने वागतात. म्हणून मला वाटतं येणार काळात आपण हा लढा उभारू आणि निश्चित या जालन्यामध्ये येणार काळात सर्वसामान्य माणसाचं नेतृत्वाच्या खाली ही महानगरपालिका सुद्धा लढू, जिल्हा परिषद लढू आणि जिंकून लावण्याचा संकल्प आपण सगळे करू, एवढं मी सांगतो. थांबतो. धन्यवाद.